मुंबादेवीच्या दर्शनाकरता ठाकरे कुटुंबीय आता जातील. थेट जाऊया. शुभेच्छा. खरं तर काल 5 वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो, तुम्हीही पाहतात, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान, हे आत्तापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते, याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही. मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का, आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. ह्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट, आत्ता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणले, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही. हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे. म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाही आहेत निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही आहेत. अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही आहेत. परंतु ही कोणती प्रथा आणि कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि रोजच्या रोज बदलत आहेत, हा काय प्रकार आहे. मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो. आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का, त्यांना काही सुविधा हव्या. संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झाल्यानंतर आता या सगळ्या संदर्भात राज ठाकरे भाष्य करतायत. मुळात काल जे नोटिफिकेशन निघालं, संध्याकाळी 5 नंतर प्रचार करू शकत नाही पण घरोघरी जाऊन तुम्ही भेट घेऊ शकता, हे काय नोटिफिकेशन आहे, हे विधानसभा लोकसभेत का समोर आलं नाही, हा काय नवा फंडा आहे, अशी विचारणा राज ठाकरे करतायत. भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये 5-5 हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत. त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत. ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी
हारलेली गोष्ट पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती. आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो. एक मिनिट नाही, तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल. काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही 5 नंतर घरोघरी का प्रचाराला वेळ देत आहात. वारंवार गेल्यानंतर त्यांनी कुठलाही प्रचार टाळलं होतं. परंतु शेवटी त्यांनी सांगितलं की हा समाज नियम आहे. नाही पण या निवडणुकीला का, ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली? या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा? ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काय नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय, इमर्जन्सी वापरलंय. जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहेत ती मशीन्स. म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे, घेतली पाहिजे. आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला आपल्याला सांगायचं. मला असं वाटतं ह्याचं उत्तर दिलं मी, याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता. मी परत त्याने हाच प्रश्न विचारला ना, तेच प्रश्न नका विचारू, नवीन काय असं विचार. परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय? आता तुम्ही निवडणूक आयोगाला जी मागणी नेमकी काय करताय ते डिस्कनेक्ट करण्यात यावं, तुम्ही जी पद्धत आहे. नाही अहो प्रश्न अर्थातच ना हे कोचचं मशीन आहे, हे दिसतं कसं, यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. आता ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्याला सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही, हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावं असं पण नाही वाटलं. ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत? ठीक आहे, आपल्या मार्फत फक्त एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.